जगबुडी नदीनं धोक्याची पातळी गाठलेली आहे, धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदी जी आहे या नदीकाठच्या गावांना आता सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। जिल्ह्यात पावसाचं थैमान सध्या सुरू आहे। जोरदार पद्धतीने इथे पाऊस बरसतोय आणि त्यामुळे प्रशासन सज्ज झालेलं आहे। तसंच नदीनं ज्या प्रकारे आपण पाहतोय या रत्नागिरीतल्या जगबुडी नदीची दृश्य, मुसळधार पावसानं ही नदी आता दुथडी भरून वाहते। तर या संदर्भातले अपडेट्स घेण्यासाठी थेट जाऊयात रत्नागिरीहून आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे आमच्या सोबत आहेत। रवींद्र, सध्या तू कुठे उभा आहेस आणि काय परिस्थिती आहे आसपास? नेहा, सध्या मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडच्या जगबुडी नदीच्या नदीपात्राजवळ उभा आहे। आपण जर बघितलं तर सकाळपासूनच या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाने जोर धरलेला आहे। मान्सून पूर्व पाऊस गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाला होता आणि जोरदार पावसाने बॅटिंग केली होती। त्याचंच हे आता आपण बघतोय। जगबुडी नदीला सुद्धा इशारा पातळीवर वाहते। आपण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये यावेळेस पूर प्रवण यादी तयार करण्यात आली। या पूर प्रवण यादीमध्ये खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांचा समावेश आहे। या तालुक्यांपैकी एक ती जगबुडी नदी आहे, आता सध्या इशारा पातळीवर वाहते। त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना तसेच रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। प्रशासन आहे स्थानिक ते ऍक्शन मोड वरती आले आहे। पावसाची रिपरिप अजून सुद्धा सुरू आहे। स्नेहा, नक्कीच कारण साधारणपणे या नदीमुळे ज्या प्रकारे धोक्याची पातळी गाठलेली आहे आणि आसपासच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। रवींद्र, काय अधिक अपडेट्स आहेत आणि साधारणपणे समजा जर आणखी परिस्थिती पुढे चिघळली तर कशा पद्धतीने पुढच्या सगळ्या गतिविधी होण्याची शक्यता आहे? बघितलं तर खेडची जगबुडी ही नदी आहे, ही मेन बाजारपेठेतून वाहते। या नदी पात्राच्या बाजूला दोन्ही साईडला बाजारपेठ आहे आणि या नदीचं पात्र आहे हे रवींद्र, नदी एकच पात्रीय जेव्हा तुला करते, तुझ्या मागे जे नदीपात्र ओसंडून वाहत आहे, आपल्या प्रेक्षकांना तिकडची दृश्य आपल्याला बघायला मिळतील का? आपण जर बघितलं तर ही माझ्या पाठची आहे ती जगबुडी नदी आहे। ही सरळ जातो, हा जो प्रवाह आहे नदीचा हा थेट जातो बाजारपेठेतनं आणि ही नदी बाजारपेठ गेल्यामुळे हे जे नदीचं पात्र आहे हे पूर्णतः फुल भरलं तर ही जे पाणी आहे हे बाजारपेठेमध्ये येतं। खेडचा जो खोलगट भाग आहे बशीच्या आकाराचा आहे, त्याच्यामुळे पाणी साठतं। आपण जर गेल्या 2 वर्षा आधीचा जर आढावा घेतला, अशाच जगबुडी नदीला पुराचा धोका निर्माण झाला होता। लोकांची धांदळ उडाली होती, तारांबळ उडाली होती। प्रशासन ऍक्शन मोड मध्ये होतं, परंतु प्रशासनाच्या प्रसंगामुळे तिथे कोणतीही जीवितहानी झाली नाही। आता मात्र रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला मान्सून सक्रिय झालेला आहे आणि या मान्सून सक्रियानंतर पहिल्यांदाच आपण बघतोय मे महिन्यामध्ये या जगबुडी नदीला इशारा पातळी आहे ती ओलांडलेली आहे। नदीचा प्रवाह बघतोय, नदीचा प्रवाह आज अमावस्या आहे, नदीचा प्रवाह आहे तो वाढत चाललेला आहे। आपण जर जर अमावस्याच्या गोष्टी घेतल्या तर या अमावस्याला पावसाचं प्रमाण आहे कोकणामध्ये सर्वात जास्त आहे। त्यामुळे प्रशासन इथलं स्थानिक प्रशासन आहे ऍक्टिव्ह मोड वरती आलेलं आहे। इथल्या स्थानिक लोकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। स्नेहा, नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल रवींद्र। तर आपण पाहतोय जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे।